राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं की ह्याच महिन्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचं जे भूमिपूजन आहे ते होणार आहे आणि ते ऑनलाईन पद्धतीने मुंबईतून होणार आहे। ह्याच्यानंतर वाढवण आणि परिसरातील जी लोक आहेत ती आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यात निषेधार्थ आज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा या संघटनांनी दिलेला आहे। मी त्याच ठिकाणी आहे, आपण बघू शकतो की तगडा पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। अगदी आपण बघाल तर सगळीकडे आपल्याला पोलीस दिसत आहेत, पोलिसांच्या सर्व व्हॅन दिसत आहेत, सर्व कर्मचारी आहेत ते इथे आपल्याला दिसत आहेत आणि ह्या ठिकाणी रास्ता रोको करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर जवळपास 55 अधिकारी आणि एक ॲडिशनल एसपी, 4 DYSP, 750 कर्मचारी, 5 आरशेफच्या तुकड्या, 2 SRPच्या तुकड्या असं सगळा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। हा परिसर आहे ते पूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। अजूनही आंदोलक किंवा जे रास्ता रोको करणार आहेत ते इथे उपस्थित झालेले दिसत नाहीत, मात्र पोलिसांची पूर्ण तयारी आहे ती झालेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून, काही वर्षापासून ही आंदोलन आहेत ती सुरू आहेत आणि अगदी वाढवण बंदराला आहे तो हिरवा कंदील दिलेला आहे। आता जी जनसुनावणी झाली त्या जनसुनावणी सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने झाल्याचं सांगण्यात आलं आणि त्यानंतर अगदी हे वाढवण बंदराला जी हिरवा कंदील आहे तो सरकारकडून देण्यात आला आणि वाढवण बंदर कोणत्याही परिस्थितीत केलं जाईल असं सुद्धा शासनाने म्हटलं आहे। त्यामुळे इथूनची जी सर्व लोक आहेत ती आता ह्याला विरोध करतायत आणि आज नेमका रास्ता रोको आहे तो होणार आहे आणि त्यानंतर काय पुढची पावलं ह्या लोकांची असणार आहेत ते पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।